नमस्कार बागायतदारांनो आणि शेतकरी मित्रांनो। तर या ठिकाणं या केळी पिकाची लागवड ही 6 नोव्हेंबरला झालेली आहे। आता एकंदरीत अशा पद्धतीनं केळीची ग्रोथ किंवा वाढ होते। नवीन अशा पद्धतीनं शेंडा वगैरे किंवा जो पोगा आहे असा स्ट्रेट वाढणं अशा पद्धतीनं आहे। तर ह्या केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून त्याच वेळेस झेंडू पीक हे सिलेक्ट केलं होतं आंतरपीक म्हणून। आणि या ठिकाणं दोन्ही पिकांच्या एकत्रित न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, स्प्रे शेड्यूल असेल किंवा इतर पाणी व्यवस्थापन असेल, अशा वेगवेगळ्या बाबीवरती एकत्रित या ठिकाणं काम सुरू आहे। तर या अशा पद्धतीने झेंडू पिकाला थंडी असताना असं फ्रेश आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि कोणत्याही प्रकारचा काही किडीचा वगैरे अटॅक वगैरे नाही आहे, हे स्प्रे झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं हे झालेले चेंजेस या फुटवे जे म्हणतो आपण किंवा निघायला पाहिजे, किंवा जे आता ह्या ठिकाणं अशा पद्धतीनं कळीसुद्धा धरलेली आहे। तर ही ग्रोथ आहे, आणि या ठिकाणं जे काही बदल होतील किंवा जे काही पिकामध्ये अपडेट येतील इथून पुढे, कसे चेंजेस होतात, थंडीमध्ये कसे ग्रोथ होते काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतीलच। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पोगा भरणे झालेले आहे, एक स्प्रे शेड्यूलही होऊन गेलेलं आहे, आणि दुसरं खताचे ड्रिपनी फर्टिगेशनसुद्धा केलेली आहे त्या प्लॉटसाठी। तर या पिकामध्ये जे आंतरपीक घेतलेलं आहे झेंडू, हे थोडंसं वेगळ्या कन्सेप्टने आहे की इंटरक्रॉप पिकामध्ये घेताना त्याचा मुख्य पिकावरती परिणाम होणार नाही आहे, याची दक्षता किंवा काळजी घेऊनच इंटरक्रॉप घ्यावं। थोडंसं वेगळ्या ट्रॅकने झेंडू पीक सिलेक्ट केलेलं आहे। तर या जे काही चेंजेस किंवा ह्याचं जे इंटरक्रॉपचं जे काही प्रोडक्शन निघेल किंवा जी क्वालिटी असेल हे सुद्धा तुम्हाला दाखवली जाईलच। सगळ्यात महत्त्वाचं मुख्य पीक जे आहे ते आपलं केळी पीक आहे। केळी पीक आता इथून पुढे जी ग्रोथ होईल किंवा जे काही चेंजेस असणार आहेत हे तुम्हाला वेळोवेळी प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून दाखवण्यात येईल। तरी हा व्हिडिओ यासाठीच आहे की इंटरक्रॉप सिलेक्शन आणि मेन क्रॉपचा पर्पज एकत्रित कशा पद्धतीने चेंजेस होतात किंवा काय होतं आहे हे सगळं नियोजन तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये पीक हार्वेस्टिंग होईपर्यंत हे दाखवण्याचा उद्देश आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।